नमस्कार मंडळी, मी माधुरी लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील नवनवीन रेसिपी, जे की आपण घरगुती मसाल्यांपासूनच सर्व काही रेसिपी ट्राय करत असतो। मोटिवेशनल व्हिडिओ, नवरा बायको जोक्स, माझे डेली रुटीन्स, डेली लाईफस्टाईल हे सगळं काही मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते। तर हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि आज आपण बनवणार आहोत गावठी पद्धतीने बोंबीलचा रस्सा भाजी। तर ते कशा पद्धतीने बनवायची त्याचा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अशा पद्धतीने एकदा बोंबील भाजी बनवली तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व आवडीने खातील। आणि जे म्हणत असतील ना की मला बोंबीलची भाजी आवडत नाही, माझ्यासाठी वेगळी भाजी बनव, तर ते आजपासून ही भाजी नक्की खातील। बघा तुम्ही अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून नक्की बघा। अगदी भन्नाट आणि चटपटीत होणारी ही आपली बोंबील रस्सा भाजी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे सुरुवातीला मी ना थोडेसे बोंबील घेतलेले आहेत। आता हे बोंबील मी स्वच्छ करून उन्हामध्ये वाळवून ठेवलेले होते। तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे आहेत बोंबील, कारण आपण जर तसेच घेतले आणि ओले वगैरे असले थोडेसे तर त्यामध्ये कीड वगैरे लागलेले असते। त्यामुळे छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। शक्यतो बोंबीलला आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। तर याचे साईडचे कल्ले वगैरे हे जे आपल्याला दिसते ते सगळं चाकूच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। तर बोंबील खाण्याचे भरपूर सारे फायदे असतात। आता यामध्ये ना पोषक घटक असतात आणि नॉनव्हेज हा पदार्थ उत्तम आहे। यात ना ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, प्रथिनांनी भरपूर असं असतं, लोह आणि जीवनसत्वे सुद्धा असतात। यामध्ये ना ABCD हा मुबलक प्रमाणात जीवनसत्वे असतात। त्यामुळे ना हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्ताभिसरण सुद्धा वाढते, हाडं मजबूत होतात आणि त्वचा व डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास ना बोंबीलपासून मदत मिळते। त्यामुळे ना आपल्याला हे बोंबील खायलाच पाहिजे। बऱ्याच लोकांना बोंबीलची भाजी आवडत नाही, पण यामध्ये ना भरपूर सारे आपल्याला पोषक घटक असतात। त्यामुळे कधीतरी का होईना पण हे बोंबीलची भाजी आपण नक्की ट्राय केली पाहिजे। आता यामध्ये ना तुम्ही बटाटा, कांदा आणि कैरी घालून सुद्धा लपतपीत आपला बोंबील भाजी नक्की ट्राय करू शकतो। त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। जर तुमची इच्छा असेल तर तसे कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगा, ती सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत ट्राय करेल। सुके बोंबील आणि बटाटा वापरून केलेली झणझणीत भाजी सुद्धा आपल्याला खूप छान लागते। तर बघा इथे ना सर्व बोंबील मी साफ करून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि हे मी ना लसूणची पात वापरलेली आहे। जर तुमच्याकडे लसूण पात नसेल तर तुम्ही साधा लसूण आपला घालू शकतात। तर इथे मी ताजी लसूणची पात घेतलेली आहे, त्यामुळे मी लसूण इथे घातलेला नाही। लसूणची पात आणि खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचं आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। तरी ते तुम्ही पाहू शकतात इथे ना थोडंसं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। घरामधलं कुठलंही पीठ तुम्ही घ्यायचं आहे। आता असं केल्यानं बोंबीलचा वास येत नाही, त्यामुळे बोंबील स्वच्छ धुतले जातात आणि जे आपल्याला थोडासा बोंबीलचा वास राहतो तर तो पूर्णपणे निघून जातो। त्यामुळे ना शक्यतो कुठलेही पीठ, ज्वारीचं घ्या, बाजरीचं, गव्हाचं, कोणत्याही पिठाने आपल्याला हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने 2-3 वेळेस आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यामुळे जे बोंबीलचा वास राहतो तर तो पूर्णपणे निघून जातो। बऱ्याच लोकांना काय होतं तर या बोंबीलच्या वासामुळेच ना आपल्याला हे भाजी खायला नको वाटते किंवा आवडत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, अजिबात वाससुद्धा येत नाही आणि खायलासुद्धा अगदी भन्नाट लागते ही रेसिपी। झणझणीत आणि गावरान पद्धतीने आपण हे बोंबील रस्सा भाजी बनवणार आहोत। तरी ते मी ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात असंच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। नंतर साईडला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशाच पद्धतीने आपल्याला ही बोंबीलची रस्सा भाजी बनवायची आहे। एकदा ट्राय नक्की करून बघा, अतिशय भन्नाट लागते खायला। अशा पद्धतीची बोंबील रस्सा भाजी जर तुम्ही ट्राय केली ना तर रोज अर्धी भाकरी खाणारसुद्धा त्याच्यासोबत एक भाकरी नक्की खाणार। बघा तुम्ही एवढी सुंदर अशी आपली ही बोंबीलची भाजी लागते। तर थोडंसं तेल मी इथं कढईमध्ये घालून घेतलेले आहे आणि नंतर आपले हे जे बोंबील आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते तर ते व्यवस्थित असे लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पण या सगळ्यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, कारण जर फास्टमध्ये आपण ही गॅसची फ्लेम चालू केली तर ते आपला बोंबील ना करपण्याची शक्यता असते। त्यामुळे ना या सगळ्यामध्ये आपल्याला बोंबील भाजताना व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। तर तुम्ही पाहू शकता थोडेसे लालसर झालेले आहेत, छान असे लाल होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत।
तर अशा पद्धतीने लाल भाजून झाले की आपल्याला हे साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. कारण अशी पद्धतीने आपण जर बोंबील वगैरे भाजून घेतलं ना तर त्याचा वास पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि ते खायलासुद्धा खूप छान आणि कडक कुरकुरीत होतात. असेसुद्धा तुम्ही यावरती थोडंसं मीठ टाकून खायला देऊ शकतात. जर तुमच्यात लहान मुलांना वगैरे आवडत असतील तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात. तर राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला थोडंसं आता लाल तिखट घालायचं आहे. आता हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात तुम्ही किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकतात. तर बघा इथं तरीसाठी मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपल्या घरामध्ये जे लाल मिरची राहते तेच सगळं इथे मी घातलेलं आहे. यासाठी बाहेरचं कुठलाही मसाला आपण वापरलेला नाही आहे. तर इथे ना खोबरं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली ते सुद्धा घातलेली आहे. छान असं हे सगळं आता हे सगळं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या हा बोंबील रस्स्याला छान असा कट तयार होतो. तर बघा तुम्ही असं व्यवस्थित असं सगळा मसाला आपला परतून घेतल्यानंतर यामध्ये जे तळून आपण साईडला ठेवून दिलेले बोंबील होते तर ते घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्रितपणे सगळं हलवून याला मीठ मसाला सगळं काही लावून घ्यायचं आहे. त्यामुळे ना छान अशी आपली टेस्ट तयार होते. लगेच डायरेक्टली त्यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे. तर हे आपले तळलेले बोंबील यामध्ये घालून थोडा वेळ ठेवायचं आणि मग यामध्ये ना थोडंसं गरम केलेलं पाणी घालायचं आहे. शक्यतो भाज्या बनवताना आपल्याला यामध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. गरमच पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे छान असं आपल्याला त्याला भाजीला कट तयार होतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते त्याची. तर अगदी थोडीशी मी तर बोंबील भाजी बनवलेली आहे कारण मी एका माणसापुरतीच बनवलेली आहे. जर तुम्हाला जास्त काही बनवायचे असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकतात. तर बघा तुम्ही इथे अशा पद्धतीने इथे मी ना थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला याला थोडीशी मीठ आणि कोथिंबीर वरतून घालायची आहे. तर बघू शकता तुम्ही इथे मी मीठ थोडंसं घातलेलं आहे. थोडंसं म्हणजे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर बारीक कट करून छान अशी घेऊन मग नंतर त्याला घालायचं. थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर भाजी जास्त बनवायची नसेल तर आहे त्या साहित्यामध्ये सुद्धा आपली भाजी छान होते. पण थोडीशी पातळ बनवायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा फुटाणे यामध्ये ॲड करू शकतात. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही फुटाण्याला बारीक पावडर करून ते सुद्धा यामध्ये घालू शकतात. ते सुद्धा खूप छान अशी आपल्याला टेस्ट तयार होते. तर बघा इथे थोडीशी उकळी फुटलेली आहे. अगदी 5 ते 10 मिनटं आपल्याला याला छान असं शिजून द्यायचं आहे. त्यामुळे ना त्याची चव उतरल्या जाते आणि मस्त असा आपला बोंबील खायला तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाताल अशा पद्धतीची आपली ही बोंबील आणि रस्सा भाजी तयार होते. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आपली बोंबीलची रस्सा भाजी अगदी झटपट तयार होते. एकदा अशा पद्धतीने बोंबीलची रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ कसे वाटतात, आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता हे देखील तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला आणि हे बोंबीलची भाजी कशी वाटली तुम्हाला आपल्याला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या